शिवसेनेसोबत असून सुद्धा धंगेकर हे काँग्रेसच्या आठवणीतच आहेत की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण धंगेकर यांनी काँग्रेसच्या चिन्हासह एक पोस्ट केलेली आहे आणि त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत येते। रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतानाची धंगेकरांची ही पोस्ट आहे आणि ही पोस्ट सध्या व्हायरल होते कारण यात त्यांनी काँग्रेसच्या चिन्हाचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे अजूनही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुद्धा शिंदे गटाबरोबर जाऊन सुद्धा धंगेकर यांचं काँग्रेस प्रेम काही संपलं नाहीये अशी चर्चा रंगते। आपण पाहतोय माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून पंजा काही सुटेना असं दिसतंय कारण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुद्धा आणि एकनाथ शिंदे यांची साथ स्वीकारल्यानंतर सुद्धा धंगेकर यांनी काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमुळे सध्या रवींद्र धंगेकर हे चर्चेत आलेले आहेत। जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी धंगेकर यांनी ही पोस्ट केली होती, मात्र सोशल मीडियावर ही पोस्ट करताना काँग्रेसचा पंजा धंगेकर यांनी वापरलेला आहे आणि शिवसेनेत प्रवेश करून सुद्धा त्यांनी आता काँग्रेसचा पंजा वापरल्यामुळे विविध चर्चा येत आहेत। धंगेकरांना काँग्रेसचा पंजा काही सुटत नाहीये अशी चर्चा सध्या रंगतेय। आपण पाहतोय जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा धंगेकर यांनी आपल्या रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन कदम, काय सांगाल? खरं तर आता शिंदे गटात तर धंगेकर यांनी प्रवेश केलेला आहे, मात्र या पोस्टबद्दल काय सांगण्यात येत आहे? कारण ही पोस्ट जी त्यांनी केलेली आहे यात काँग्रेसचं चिन्ह त्यांनी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुद्धा रंगतायत। अगदी बरोबर आहे। खरं तर आज जागतिक रंगभूमी दिन आहे आणि राजकीय पटलावरती सातत्याने वेगवेगळे पक्ष बदलताना मोठी कसरत रवींद्र धंगेकरांची झालेली आहे। रंगभूमी का दिन आहे आणि याबाबतची एक पोस्ट धंगेकरांनी फेसबुकवरती सोशल मीडियावरती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा हाताचा पंजा असल्याचं चिन्ह जे आहे ते त्यांनी लावलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करून देखील रवींद्र धंगेकरांना पंजा जो आहे किंवा काँग्रेसचं चिन्ह जे आहे ते काही सुटेना अशा प्रकारचं चिन्ह जे आहे ते धंगेकरांनी पोस्ट केल्यामुळे अशी चर्चा सुरू आहे की अजूनही धंगेकर काँग्रेसमध्येच असल्याचा त्यांना कदाचित अनुभव येत असावा, त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी अशा प्रकारचे पोस्ट केली असावी अशी देखील चर्चा पुण्यामध्ये सुरू आहे। परंतु काही काळानंतर रवींद्र धंगेकरांना याबाबतची माहिती कळल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट देखील करायला सांगितली। परंतु जागतिक रंगभूमीचा दिन आहे आणि त्याच्या शुभेच्छा देत होते आणि अनेक पक्ष जे आहेत ते धंगेकरांनी यापूर्वी बदललेले आहेत। अनेक पक्षांचे वेगवेगळ्या रंगांचे चिन्ह धंगेकरांनी वापरलेले आहेत आणि त्यानंतर आज रंगभूमी दिनाच्या दिवशीच अशा प्रकारची चूक धंगेकरांकडे झालेली पाहायला मिळते। शिवसेनेचा धनुष्यबाण वापरायच्या ऐवजी हाताचा पंजा जो आहे तो धंगेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये वापरलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहन, या प्रकरणी तू धंगेकरांशी संवाद साधलेला आहे का किंवा त्यांच्या टीमशी संवाद साधलायस का? चुकून हे सगळं झालंय असं काही सांगण्यात येत आहे का त्यांच्या टीम तर्फे? धंगेकरांशी आपण याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काही वेळेस त्यांनी सांगितलं की एका कंपनीला काम दिलेलं आहे आणि ती कंपनी रोहन, मी तुला थांबवते कारण स्वतः आता रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। रवींद्र सर, तुमच्याकडे मी येते। सर, तुम्ही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ही सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे आणि त्यात तुम्ही काँग्रेसच्या पक्षाचं चिन्ह वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे हात वापरल्यामुळे काँग्रेसचा वेगवेगळ्या चर्चा रंगतायत, काय सांगाल याविषयी? नाही, गेल्या वर्षीची जी पोस्ट होती, या वर्षी जी पोस्ट टाकलेली तिथे धनुष्यबाण टाकलेलं आणि तो मागच्या गेल्या वर्षीचं ते मेमरी मधलं आलंय ते पुढं, असं काही हेतू नव्हतं। पण ते कंपनीकडे तो आहे, बरोबर आहे, कंपनीला मी काम देतोय, पण ते आता सांगितलंय मी। पण दुसरी माझी पोस्ट लगेच 5 मिनिटांनी तुम्ही बघितली नाही, तुम्ही पंजाबची बघितली, धनुष्यबाणाची बघितली नाही, ती बी बघून घ्या। नक्कीच रवींद्र सर, एक प्रश्न इथे विचारायचा आहे, साहजिकच आहे, पोस्ट कदाचित आपण चुकून केली असेल, आपण हे मानून चालूया, पण जेव्हा एखादा नेता एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जातो, पक्ष बदल करतो, तेव्हा हे पक्षांतर करताना अर्थातच काही आठवणी, शेवटी आपण सुद्धा माणूसच आहात आणि याच नात्याने आपल्या मनात काही ना काहीतरी आठवणी असतात त्या पक्षाच्या बद्दलच्या। तिथे जे यश आपल्याला लाभलेलं आहे किंवा पक्षासोबत आपण जे काही निवडणुका लढलोय किंवा जे काही उपक्रम राबवलेत त्याविषयी सुद्धा आपल्या मनात काही ना काहीतरी असतं आणि हे त्याचंच एक प्रतीक समजावं का? विषय बघा, मी पक्ष सोडला म्हणून पहिल्यांदाच तुम्ही बघितलं असेल माझं स्टेटमेंट, कोणावर टीका बी नाही केली,
उलट मी माफी मागून सगळ्यांची आलोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझ्यात कृतज्ञ आहे. जरी काय झालं असेल, मी कोणावर दोष दिला नाही, पण कृतज्ञ म्हणून मी कधी कोणावर टीका करणार नाही. आणि त्यांनी मी तसं माझ्या डोक्यामध्ये बी काय त्या दिवशी बी नव्हतं, आज बी नाही आणि ते बी नाही. तर ते एक लोकांबरोबर काम केलेलं काही लोक आहेत ना, त्यांच्यावर काम केलं, भावना असतात चांगल्या वाईट असतात, पण चांगलं साठवून ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चांगल्या भावना माझ्याजवळ मी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे काय असं काय नाही. सकाळीच एक जोडपं माझ्याकडे आलं होतं, ज्येष्ठ नागरिक, काँग्रेस हाऊसमध्येच मी ज्या वेळेला हे घ्यायचो जनता दरबार, तर त्यांनी सकाळीच मला पेढे आणून दिले. ते तुम्हाला फोटो पाठवतो. आणि तिथंच मी त्यांचा प्रश्न सोडवतो. ते आता त्यांचं काम आहे, आता जेवण दिलं. तिथली आठवण ती घेऊन आलते ज्येष्ठ नागरिक होते. तर तसं काय नाही, चांगली कामं त्यांना वाईट आपण केलंच नाही कधी. नक्कीच नक्कीच धन्यवाद रवींद्र सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर हे होते रवींद्र धंगेकर. सोशल मीडियावर त्यांनी जी पोस्ट केली ती चर्चेत आली होती आणि त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया जय महाराष्ट्रकडे नोंदवलेली आहे.